हे आहे थोडक्यात आणि महत्त्वाचे, जिथे आपण आज होळीच्या निमित्ताने स्वामी समर्थांच्या खास शिकवणुकीचा आणि काही अचूक उपायांचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की होळी म्हणजे फक्त लाकडं जाळणं आणि रंग उधळणं एवढंच नाहीये, तर स्वामींच्या मते आपल्या आयुष्यातली सगळी नकारात्मकता नष्ट करून प्रगतीचे नवे मार्ग मोकळे करण्याची ही एक खूप मोठी संधी आहे. पहिले, या सणाचा खरा अर्थ पहा. स्वामींच्या शिकवणुकीनुसार बाहेरची लाकडं पेटवण्याआधी आपण आपल्या मनातल्या 5 वाईट गोष्टी जाळून टाकणं खूप गरजेचं आहे. त्या म्हणजे आपला राग, नकारात्मक विचार, जुने दुःख, वाईट संगत आणि श्रद्धेचा अभाव. म्हणजे विचार करा, रागाच्या एका क्षणावर जरी आपण नियंत्रण मिळवलं ना, तरी पश्चात्तापाचे 100 प्रसंग आपण सहज टाळू शकतो आणि आपलं नशीब बदलू शकतं. दुसरे, काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय. हुताशिनी पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच जेव्हा आपण होळी पेटवतो तेव्हा स्वामींची कृपा अगदी शिखरावर असते असं मानतात. त्यामुळे या दिवशी होळीत एक नारळ अर्पण करून नक्की प्रदक्षिणा घाला आणि हो, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायला अजिबात विसरू नका. सोबतच तारक मंत्र सुद्धा म्हणा, जे खूप मोठं संरक्षण कवच मानलं जातं. अगदी सोपं सांगायचं तर एका कागदावर तुमची कुठलीही भीती किंवा अडचण लिहा आणि ती त्या होळीच्या अग्नीत टाकून द्या. बघा, सगळी नकारात्मक ऊर्जा कशी भस्मसात होते. शेवटी श्रद्धेचं अफाट महत्त्व. या रात्रीना विश्वातली ऊर्जा खरोखर खूप शक्तिशाली असते बरं का. होळीच्या अग्नीसमोर जर तुम्ही अगदी मनापासून प्रार्थना केलीत तर नक्कीच मोठे चमत्कार घडतात. जसं अक्कलकोटच्या राम नावाच्या एका गरीब भक्ताला याच श्रद्धेमुळे गरिबीतून मुक्ती मिळून चक्क सोन्याची नाणी मिळाली होती. स्वामी नेहमी सांगतात की भक्ताचा विश्वास हेच त्याचं सर्वात मोठं बळ आहे. थोडक्यात सांगायचं तर यावर्षी केवळ लाकडं न जाळता आपल्यातल्या वाईट विचारांची होळी करा आणि स्वामींवर अढळ विश्वास ठेवून एका नव्या, अत्यंत सकारात्मक आयुष्याची सुरुवात करा.